नमस्कार। आज आपण नवरात्रीच्या 9 कर्मवीर रणरागिणी यांच्याविषयी बोलणार आहोत। आज मी झाशीची राणी लक्ष्मीबाई याविषयी बोलणार आहे। जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी। मातृभूमीला स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ मानणाऱ्या आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे त्रिवार वंदन। उत्तर प्रदेशात काशीस गंगा किनारी ब्रह्मवर्तास बाजीराव पेशवे यांच्याकडे मोरोपंत तांबे हे त्यांच्या विशेष मर्जीतले सहकारी होते। 19 नोव्हेंबर 1828 मध्ये मोरोपंतांना एक कन्यारत्न झाले। तिचे नाव मनकर्णिका। लाडाने सर्वजण तिला मनू म्हणत असत। मनू 4 वर्षाची असतानाच तिच्या आईचे निधन झाले। इतक्या लहानपणीच आई गेल्यामुळे मोरोपंतांनीच तिला सांभाळले। छोटी मनू वडिलांबरोबर रोज दरबारात जात असे। बाजीरावांचे दत्तक पुत्र नानासाहेब हेही तिथे येत असत। नानासाहेबांबरोबरच मनूही घोडेस्वारी, नेमबाजी, तलवारबाजी यांचे शिक्षण घेत होती। मुळातच मनू धाडसी, हुशार, शूर व धोरणी होती। म्हणूनच थोड्याच दिवसात मनू या सर्व गोष्टीत पारंगत झाली। विशेष म्हणजे अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड तिला अवगत झाले होते। युद्धशास्त्राच्या शिक्षणातही मनकर्णिका अगदी निपुण होती। शरीराचा तोल सांभाळण्याचे कौशल्य व चतुरस्त्र भान वृद्धिंगत करणाऱ्या मलखांब विद्येतही ती तरबेज होती। त्याच वेळी उत्तर प्रदेशातील झाशी येथे श्रीमंत गंगाधरपंत नेवाळकर हे राज्य करीत होते। परंतु त्यांच्या कुशी मुलबाळ नव्हते आणि नुकतेच त्यांच्या राणीचे निधन झाले होते। बाजीराव पेशव्यांनी स्वतः विशेष लक्ष घालून मनूचे लग्न गंगाधरपंतांशी लावून दिले। 19 मे 1842 मध्ये मोठ्या थाटामाटात मनूचा विवाह संपन्न झाला। मनकर्णिकेची हत्तीवरून मोठ्या थाटात मिरवणूक काढण्यात आली व तिचे झाशीत आगमन झाले। सासरी तिचे नाव लक्ष्मी ठेवण्यात आले। थोड्याच दिवसात राणी लक्ष्मीबाईंनी आपल्या प्रेमळ स्वभावाने प्रजेला आपलेसे केले। लग्नानंतर थोड्याच कालावधीत राणीला पुत्रप्राप्ती झाली। झाशीच्या गादीला वारस मिळाला म्हणून गंगाधरपंतांचा आनंद गगनात मावेनासा झाला। जणू काही आकाशच ठेंगणे झाले। पण हा आनंद फार काळ टिकला नाही। अवघ्या 3च महिन्यात बालकाचा मृत्यू झाला आणि या बालकाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यामुळे 1853 साली गंगाधरपंत यांचाही मृत्यू झाला। दोघांच्या मृत्यूने तरुण राणीवर दुःखाचा डोंगरच कोसळला। अर्थात धैर्यवान राणी संकटाने खचून जाणारी नव्हती, तर संकटाचा सामना धैर्याने करणारी ती रणरागिणी होती। गादीला वारस पाहिजे म्हणून राणीने नात्यातलाच एक आनंद नावाचा मुलगा दत्तक घेतला आणि त्याचे नाव दामोदर ठेवले। छोट्या दामोदरला मांडीवर घेऊनच ती सारा राज्यकारभार पाहत असे। त्याच वेळी इंग्रज गव्हर्नर लॉर्ड डलहौसीने देशातली बरीच संस्थाने खालसा करून राज्यकारभार ताब्यात घेण्याचा सपाटा लावला। त्यातच राणीच्या दत्तक पुत्रालाही नामंजुरी दिली व झाशी संस्थान खालसा करण्याचा हुकूम फरसावला। त्या बदल्यात राणीला 60,000 पेन्शन देण्यात येईल असे सांगितले। पण बाणेदार राणीने इंग्रजांचा हा प्रस्ताव धुडकावून लावला व राज्याचा ताब्या देण्यास स्पष्ट नकार दिला आणि प्रस्ताव घेऊन आलेल्या इंग्रज अधिकाऱ्यास ठणकावून सांगितले की मैं मेरी झाशी कभी नहीं दूंगी, आणि हेच राणीचे वाक्य पुढे इतिहासात अजरामर झाले। मी तुला माझी झाशी कधीच देणार नाही या ओजस्वी उत्तराने इंग्रज अधिकारी पण वरमला।
पण याचा परिणाम मात्र व्हायचा तोच झाला, कारण प्रबळ अशा इंग्रजी राजवटीविरुद्ध संघर्ष करणे सोपे नव्हते. पण लाचार आणि आश्रित जीवन जगण्यापेक्षा राणीला संघर्ष मंजूर होता. त्या काळी इंग्रजांच्या अत्याचाराला सर्वच संस्थानिक कंटाळले होते. 1857 मध्ये इंग्रजांचे राज्य उलथवून टाकण्यासाठी देशव्यापी चळवळ सुरू झाली होती आणि सर्व संस्थानिकांनी युद्धाची तयारी सुरू केली होती. त्यात राणीचा सहभाग महत्वाचा होता. राणीच्या डावपेचाची आखणी पाहून भले भले थक्क होत असत, पण या बंडाची कुणकुणला इंग्रजांना आधीच लागल्यामुळे पूर्ण तयारी आधीच युद्धाला तोंड फुटले. संस्थानिकांमध्ये काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. झाशीच्या राणीला अडचणीत आणण्यासाठी कंपनी सरकारने झाशीवर चाल केली आणि राणीला जिवंत पकडून कलकत्त्याला आणा अशी आज्ञाच सरकारने इंग्रज अधिकारी सर ह्यूज रोज यांना केली. इकडे राणी सर्व शक्तीनिशी किल्ला झुंजवत होती. राणी स्वतः मर्दानी वेश चढवून हातात तलवार घेऊन किल्ल्याच्या या तटावरून त्या तटावर फिरून युद्धाचे नेतृत्व करीत होते. इतर संस्थानाकडे दूत पाठवून मदत मागितली, पण इंग्रजांचा वेढा इतका बळकट होता की मदत मिळणे तर शक्यच नव्हते. वास्तविक राणीचा तोफखाना अतिशय सक्षम होता. राणीने किल्ल्यावरून केलेल्या सततच्या तोफेच्या माऱ्यामुळे 10 दिवसात इंग्रज तसूभरही पुढे येऊ शकले नाहीत. सतत 10 दिवस राणीने धैर्याने किल्ला लढवला. अखेर लढून किल्ला जिंकता येत नाही हे लक्षात आल्यावर इंग्रजांनी फोडा आणि झोडाचा मार्ग अवलंबला. त्यातच फितुरीची ठिणगी पडली. फितुराने राणीची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना पुरवली. किल्ल्याच्या दक्षिण दरवाजातून अचानक तोफ गोळ्यांचा मारा सुरू झाला. राणीचा एक एक बुरुज ढासळू लागला. एक तोफ गोळा तर राणीच्या दारुगोळ्यावरच येऊन पडला. त्यात तोफखान्याच्या अधिकारी गौस और खुदाबख्श धारातीर्थी पडले. वरचेवर किल्ल्यावर तोफगोळे पडू लागले. धान्याचे कोठार उद्ध्वस्त झाले. दारुगोळ्याच्या कोठाराचा प्रचंड स्फोट झाला. सारा दारुगोळा धडाधड स्फोट होऊन आकाशात उडू लागला. राणीला विचार करायलाही उसंत नव्हती. तटाला शिड्या लावून इंग्रज शिपाई वर चढू लागले. त्यांना रोखण्यासाठी राणी व तिचे सैनिक जीवाची बाजी लावून लढत होते. पण दारुगोळ्याच्या स्फोटात राणीचे सैनिक पाचोळा उडावा तसे आकाशात उडत होते. शेकडो सैनिकांच्या शरीराच्या चिंध्या होऊन भाजलेल्या वांग्यासारखे ते जमिनीवर पडत होते. सगळीकडे धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या देहाचा खच पडला होता. वेदनांचा व किंकाळ्यांचा आक्रोश ऐकू येत होता. तो खच पाहून व आपली लाडकी झाशी जळताना पाहून राणीचे मन अतिशय व्यथित झाले. मात्र ही परिस्थिती पाहून राणीच्या विश्वासू सहकार्यांनी राणीला सल्ला दिला की इंग्रजांच्या हाती लागण्यात काही अर्थ नाही. म्हणून काही निवडक सैनिक घेऊन राणीने किल्ला सोडण्याचे ठरविले आणि भल्या पहाटे राणीची विश्वासू दासी व निवडक सैनिक घेऊन राणीने किल्ला सोडला आणि तटावरून घोडा फेकला. राणीची घोडदौड सुरू झाली, पण इंग्रजांना ही बातमी समजताच त्यांनी राणीचा पाठलाग सुरू केला. जोरदार धुमश्चक्री सुरू झाली. मात्र राणी व तिचे मोजकेच सैनिक असूनही इंग्रज पलटणीला ते पुरून उरत होते आणि त्यांना रोखून धरण्याचा प्रयत्न सैनिक करत होते. पण इंग्रज सैनिक राणीचा सतत पाठलाग करत असल्यामुळे राणीने थेट ग्वाल्हेरचा रस्ता धरला. झाशी ते ग्वाल्हेर हे इतके मोठे अंतर राणीने थोड्याच कालावधीत पार केले. पण ग्वाल्हेरच्या शिंदे सरदारने मदत करणे तर सोडाच,
पण साधे किल्ल्याचे दरवाजे उघडण्याचे सौजन्यही दाखविले नाही. त्यामुळे राणीला परत फिरावे लागले. जर शिंदेची त्यावेळी मदत राणीला मिळाली असती तर नक्कीच काहीतरी वेगळा इतिहास घडला असता. पण भारत मातेच्या दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले होते आणि त्यामुळे 1857 बंड हळूहळू मोडीत निघाले, अयशस्वी झाले. पुढे 17 जून 1858 राणी मुरारच्या छावणीत मुक्कामाला हे समजताच रॉबर्ट नेपियनने अचानक छावणीवर छापा घातला. अत्यंत चपळाईने राणीने दामोदरला पाठीशी बांधले व इंग्रजाची फळी पोडून ती बाहेर पडली. त्यावेळी तिच्याबरोबर एक दासी, कारभारी रामचंद्र सेवक व 1-2च सैनिक होते. इंग्रज सैनिक राणीचा सतत पाठलाग करत असताना राणीच्या घोडदौडीचा वेग पाहून इंग्रज सैनिकही थक्क होत होते. आता राणी आपल्या हाती लागणार नाही असे वाटत असतानाच ग्वाल्हेर जवळच रस्त्यात सुवर्णरेखा ओढा लागला. तो दुथडी भरून वाहत होता. राणीचा घोडा नवीन होता, त्यामुळे तो अडखळला. राणीने टाच मारूनही घोडा ओढ्यावरून झेप घेईना. तेवढ्यात इंग्रज सैनिकांनी राणीला गाठलेच. तुंबळ धुमश्चक्री सुरू झाली. राणी निकराने लढा देत राहिली. त्यात एका इंग्रज सैनिकाने राणीच्या तोंडावरच तलवारीचा घाव घातला. तो घाव राणीच्या उजव्या डोळ्यावर बसला आणि त्या घावाने तिचा उजवा डोळा अक्षरशः लोंबू लागला. दुसऱ्याने छातीत मर्मभेदी वार केला. तशाही अवस्थेत राणीने त्या दोघांना ठार केले. मात्र राणीची अवस्था पाहून बरोबर असलेल्या रामचंद्र सेवकाने राणीच्या पवित्र देहाला शत्रूचा स्पर्शही होऊ नये म्हणून घायाळ झालेल्या राणीला मोठ्या कष्टाने जवळच असलेल्या गंगादास बाबांच्या पर्णकुटीत नेले. तिथेच राणीने शेवटचा श्वास घेतला. तो दिवस होता 18 जून 1858. इंग्रजांना कळू नये म्हणून व राणीचा मृतदेह इंग्रजांच्या हाती लागू नये म्हणून सेवकाने गवताची गंज पेटवून राणीला भडाग्नी दिला. अखेर एक तेजस्वी अग्निज्वाला स्वातंत्र्याच्या होमकुंडात स्वाहा झाली. एक धगधगती वीरांगणा भारत मातेसाठी समर्पित झाली. म्हणूनच इंग्रज अधिकारी सर व्ह्यूजरोज यांनी लिहून ठेवले आहे की राणी लक्ष्मीबाई ही एक तेजस्वी, लढवय्या व शूर व्यक्ती होती असे प्रशंसोद्गारही काढले. अशा या भारत मातेच्या कुशीत जन्मलेल्या अद्वितीय कन्येला आमचे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती, कर माझे जुळती. भारत माता की जय.